लबाड मुख्यमंत्री अजून देखील महाराष्ट्राला लाभलेला नाहीये। मी टीव्हीवर पाहत होते, मुख्यमंत्री एवढे लबाड बोलत होते। एवढा लबाड बोलणारा देशातला पहिला मुख्यमंत्री देवाभाऊ असं एवढा लबाड बोलतो माणूस। काय बोलले का आम्ही आता सोयाबीनचे केंद्र सुरू करतोय, आता करतो आणि आता आम्ही प्रस्ताव पाठवला म्हणून भरणे मामाला मी फोन केला, लागला नाही। म्हटलं मामा थोडीशी तर भाषेचा विचार करा ना, तुमचा मुख्यमंत्री म्हणतोय आता प्रस्ताव पाठवला केंद्राने, 10 लाख टन आम्ही सोयाबीन खरेदी करण्याचा प्रस्ताव आता पाठवला। मोदीजीला जाग कधी येईल आणि ते मंजूर कधी भेटन, मग खरेदी कधी सुरू होईल, तेपर्यंत सोयाबीन तर हातून चाललं हो तुमच्या मनाचं नाही। झेंडा कोणताही लावा, पिवळा लावा, हिरवा लावा, निळा लावा का हिरवा लावा का भगवा लावा, त्याचं आम्हाला काही लेनदेन नाहीये। रंगाची लढाई नाही आहे। तो झेंडा बनतो ना त्या कापडापासून, आणि कापड जो कापूस बनतो ना तुम्हाला बाप शेतकरी पिकवतं त्याला भाव नाही, झेंड्याला भाव आले, झेंड्याच्या रंगाले भाव आले, पण कापसाले भाव नाही भेटले। हा खरा तर प्रश्न आहे आणि हा प्रश्न जेपर्यंत तुमच्या डोक्यात येणार नाही तोपर्यंत आमच्या लढण्यात काही अर्थ नाही। तुम्ही मागच्या वेळेस म्हटलं होतं का कर्जमुक्तीच्या वेळेस अजून थोडा अभ्यास बाकी आहे। मला वाटतं आपण सगळे मिळून 4-4 पुस्तकं सगळे त्यांना पाठवून देऊ। राहिलेल्या पुस्तकातला अभ्यास कमी झाला असं तर देवाभाऊ 2-3 पुस्तक अधिक घेऊन जा, थोडा अधिक अभ्यास करा, पण योग्य वेळ कधी येते ते तर सांगा। आता कोणत्या वामनाला विचारलं पाहिजे ते तरी सांगा, आम्ही आणतोय युपीतला घेऊन येतोय। म्हणजे कर्जमाफीचा कोरा कोरा म्हणणारा माणूस आज शब्द बोलायला तयार नाही आणि त्याच्यासाठी ही लढाई आहे। हे सगळे गोड बोले लोकांनी या सगळ्या शेतकऱ्याचं वाटोळं केलं। मी तर सरकारला दोषी देणार नाही, आमच्यात दोष आहे म्हणून सरकार दोषी आहे। तुम्ही ज्या दिवशी एकत्र व्हाल त्या दिवशी सरकार आम्ही पाहतोय एका दिवशी वट्टीवर आल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीने बच्चू कडू यांनी धारेवर धरलं, ते म्हणजे देवेंद्र फडणवीसला। देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणतात की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, अजून थोडा अभ्यास बाकी आहे, अजून थोडा अभ्यास बाकी आहे, योग्य वेळ आल्यावर आपण कर्जमाफी करू। ती योग्य वेळ खरंच कधी येणार? मग आता खरंच ज्या पद्धतीने बोलले की युपीचा बामण आणायचा का, कारण की तुमचं जास्त चालतं ते युपी बिहार वगैरे इकडे तुमचं, कारण की महाराष्ट्राला तुम्ही युपी बिहार करून ठेवलेलंच आहे, मग तुम्हाला ब्राह्मण पण तिकडचेच पाहिजे असणार। काल परवाच त्या वहिनींचा मामींचा एक व्हिडिओ आला जो की शीख मंदिरामध्ये ते काहीतरी भजन काहीतरी गाणं गात आहे, म्हणजे स्वतःचे तुम्ही काय जाऊच द्या। म्हणजे शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी आहे ती कर्जमाफीवर यांना बोलायलाच वेळ नाही आहे। जे बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून देवेंद्र फडणवीस बोलत होता की शेतकऱ्यांचा 7-12 कोरा 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 करू, तो कोरा होणार कधी? देवेंद्र फडणवीस सांगा तुम्ही लवकरात लवकर, कधी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार? मित्रांनो, हा जो देवेंद्र फडणवीस आहे, देवेंद्र फडणवीस एक नंबरचा खोटा माणूस आहे, खोटाडा आहे आणि खोट्याच्या जीवावरच आजकाल एक कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये देखील खोटं चालतं आणि म्हणूनच खोट्यावरच हे आपलं जी काही सत्ता आहे ही महायुतीची सत्ता चालू आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, धन्यवाद।